हॅलो गाईज, आपण आज बघणार आहोत की अगतंत्राचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत जे की एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा रिपीट झालेत आणि ते जितके पॉइंट्स मी सांगते ते पॉइंट्स केले तर तुमची इझिली पासिंग निघून जाईल. ठीक आहे. आता हे सगळ्यांना माहिती ब्ल्यू प्रिंट आहे आणि होपसो सगळे ब्ल्यू प्रिंट नुसारच अभ्यास करत असतील आणि त्याच्यामध्ये जे काही एमकेचे पॉईंट सांगितलेत एमकेच्या पॉईंटला आपल्याला मोर जास्तीत जास्त फोकस करायचं कारण की एमके मधून तुम्हाला एलएक्यू आणि मोस्टली एसएक्यूज पडणार आहेत. ठीक आहे. आता इथं बघा, इथे तुम्हाला सांगितलेले आहेत शॉर्ट आन्सर क्वेश्चन कशातून येणार आणि लॉंग आन्सर क्वेश्चन कशातून येणार. ठीक आहे. साधा सिंपल आहे. तुम्ही जरी एलएक्यूचे पॉइंट्स कव्हर केले, इथं जितके एलएक्यूचे पॉइंट्स तुम्हाला सांगितले तितके पॉइंट्स जरी तुम्ही कव्हर केले तरी तुमचे मोस्टली एसएक्यूचे पॉइंट्स कव्हर होतात. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जास्त फोकस कशावर करायचंय, एलएक्यूच्या पॉइंट्सवर जास्त फोकस करायचं. ओके. आता हे झालं तुम्हाला की प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, एलएक्यूला प्रायोरिटी द्यायची हे फिक्स आहे आणि एलएक्यूचे क्वेश्चन्स हे जेव्हा एलएक्यूचे पॉइंट्स तुम्ही अटेम्प्ट कराल किंवा अभ्यास होईल तुमचा तेव्हा त्याच्यामधला 50 to 60% एसएक्यूचा पण अभ्यास होऊन जाईल. ओके. आता आपण बघूया की चॅप्टर वाईज तुम्हाला कशाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचंय. जे तुम्हाला मार्क्स सांगितलेले आहेत स्टार्टिंगच्या पेजेस मध्येच तुम्हाला मार्क सांगितलेत की या पॉइंटला इतके इतके मार्क आहेत म्हणून, तर त्यानुसार बघा फर्स्ट पॉइंट कन्सेप्ट ऑफ अगतंत्र, ह्याच्यामध्ये पण 10 ते 12 मेन पॉइंट्स आहेत. ओके. आणि कन्सेप्ट ऑफ अगतंत्र याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो, मग तो एलएक्यूला असेल किंवा एसएक्यूला असेल पण याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो कन्सेप्ट ऑफ अगतंत्र. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ अगतंत्र आणि विषचिकित्सा विषाक्त आहार परीक्षा हे 3 पॉइंट जरी तुम्ही केले तरी तुमचे 13 मार्क्स कव्हर होते. म्हणजे ह्याच्यामध्ये सिंपल एक एलएक्यू पडणार आहे आणि एक एसएक्यू तुम्हाला पडणारच आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं तर एलएक्यू साठी विषचिकित्सा खूप वेळेस विचारला गेलेला आहे. मॅनेजमेंट ऑफ पॉइझन किंवा विषचिकित्सा जे काही तुम्हाला चतुर्विंशती सांगितलेले आहे त्याचे उपक्रम, ते उपक्रम खूप वेळेस रिपीट झालेले आहेत. याचा श्लोक पण आहे, हा श्लोक कंपल्सरी करायचाच आहे. चतुर्विष्ट उपक्रम जे तुम्हाला 24 उपक्रम सांगितलेत जेव्हा विषाची पॉइझनिंग होते तेव्हाचे, हे तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे, ह्याला निग्लेक्ट बिलकुल करायचं नाही. आणि नंतर जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट ऑफ पॉइझन ह्याच्यावर डायरेक्ट एलएक्यू येईल किंवा अँटीडोट यामधलाच एक सब पॉइंट जो आहे अँटीडोट, याच्यावर तुम्हाला एसएक्यू विचारला जातो. ओके. आणि हे 2 क्वेश्चन खूप वेळेस प्रिव्हियस इयरला रिपीट झालेले आहे. पुढे वर जे इथं तुम्हाला पॉइंट सांगितलेत कन्सेप्ट ऑफ अगतंत्र, त्याच्यामध्ये मोस्ट रिपीटेड म्हटलं तर क्लासिफिकेशन ऑफ विष पॉइझन, क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन येईल किंवा विषवर्गीकरण येईल. विषवर्गीकरण आता सांगते, विषवर्गीकरण आलं तर आयुर्वेद लिहायचंय, क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन आलं तर तुम्हाला मॉडर्नचा पॉइंट लिहायचा किंवा ब्रॅकेट मध्ये जर मेन्शन केलं असेल की अकॉर्डिंग टू आयुर्वेद अकॉर्डिंग टू मॉडर्न तर त्यानुसार तुम्ही लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. परंतु विषवर्गीकरण आलं तर आयुर्वेदच लिहायचंय, पॉइझनचं आलं तर मॉडर्नचाच पॉइंट लिहायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मोड ऑफ ऍक्शन, रूट्स किंवा डिफरन्स खूप कमी वेळेस विचारला गेलाय, पण यावेळेस तुम्हाला विचारलं जाऊ शकतो कारण की हा एक नवीन पॉइंट ऍड झालेला आहे तुमच्या सिलेबस मध्ये, डिफरन्स बिटवीन पॉइझन, वेनम अँड टॉक्झिन वाला. ठीक आहे. पुढे मग हे सगळे जे काही आयुर्वेदचे पॉइंट्स आहेत ते आयुर्वेदचे पॉइंट्स एकदा वाचून घ्या. मला वाटत नाही आयुर्वेदचे पॉइंट्स वाचायला इतके तुम्हाला कष्ट लागत असतील कारण की ते पटापट टॉपिक्स कव्हर होत असतात. ओके. विषाक्त आहार एकदम सोपा आहे, ह्याच्यामधलं तुम्ही फक्त आयुर्वेदचा पाठ केला तरी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये काही विषयाच्या परीक्षा सांगितलेल्या आहेत, जे काही विषयाच्या परीक्षा आहेत पक्षांद्वारे किंवा अग्निपरीक्षा आहे विषयाची, ते एक विचारलं जाईल आणि विरोधाहाराची डेफिनेशन वगैरे, आणि हे मोस्टली एसएक्यू ला येईल, एलएक्यू ला हा येणार नाही. एलएक्यू फिक्स चतुर्विंशती उपक्रम किंवा हे जे विषचिकित्सा पॉइंट आहे ह्याच्यामधूनच एलएक्यू विचारला जाईल. ठीक आहे. हा 3 मिळून 13 मार्काला तुम्हाला क्वेश्चन्स आहेत, तर तिन्ही पैकी एलएक्यूचा पॉइंट इथूनच येणार आहे आणि एक एसएक्यूचा पॉइंट येऊ शकतो. पुढे बघा 12 मार्काला विष, गरविष, दुषिविष आणि विष उपद्रव हे तुम्हाला कितीला सांगितले, 12ला सांगितले. ओके. जर तुम्ही पहिले 3 पॉइंट्स व्यवस्थित कव्हर केले, कन्सेप्ट ऑफ अगतंत्र, विषचिकित्सा आणि जे काही विषाक्त आहार सांगितले ते, तिथले 13 मार्क तुमचे फिक्स. आणि इथं तर बघा 2च टॉपिकवर तुम्हाला 12 मार्क सांगितले आणि एलएक्यूतला फिक्स असतो गरविष किंवा दुषिविष. एकतर गरविषावर क्वेश्चन येईल किंवा दुषिविषावर, आणि हे 99.99% हा क्वेश्चन फिक्सच असतो.
म्हणजे हे तुमच्या हातातले मार्क आहेत, तुम्ही आउट ऑफ मार्क स्कोर करू शकता. ठीक आहे, हे पॉइंट कधीच विसरायचं नाही. जे काही ग रिव्हिजन आणि दुसरी विषय आहे ना, लास्टला रिव्हिजन करताना पण, एक्झामला जाण्याच्या आधी पण याचं रिव्हिजन करून द्यायचं, की किंवा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, याचं रिव्हिजन झालंच पाहिजे लास्ट. ठीक आहे, हे 13 मार्क प्लस हे 12 मार्क. 12 मार्कामध्ये काय गरविश दुसरी जरी तुम्ही केलं आणि विष उपद्रवामध्ये वाघभट आणि चरकाने जे सांगितले तितकेच विष उपद्रव लक्षात ठेवा. एक्स्ट्रा पॉइंट करण्यात काही अर्थ नाही किंवा तुम्हाला एक्झामला ते विचारलेही जाणार नाही. त्यामुळे फिक्स एलएक्यू आणि इथून एक एसएक्यू येईल. एसएक्यूचा फिक्स नाही, परंतु हा एलएक्यू फिक्स एलएक्यू आहे. ठीक आहे, हे जरी 2 पॉइंट कव्हर केले तरी तुम्ही 20 तुमचे मार्क्स कुठंच गेले नाही. ओके, नेक्स्ट टॉपिक एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी, डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन आणि अगत योग जे काही सांगितले ते तुम्हाला 11 मार्काला सांगितलं आणि यावर खूप कमी वेळेस एलएक्यू, म्हणजे एलएक्यू कधी आतापर्यंत त्याच्यावर विचारला गेलेला नाहीये. हे पॉइंट तुम्हाला एसएक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी प्रिपेअर करायचे. त्यामधले हे जे अगत योग सांगितलेले आहेत, हे अगतचे जे काही योग आहेत, हे योगचे तुम्हाला श्लोकासहित घेतलेले आहे मी. ते श्लोक पाठ असतील तर बेस्ट आहे, श्लोक पाठ नसतील तर त्याचे जे काही कंटेंट आणि त्याचा जो काही उपयोग आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे तुम्हाला यापैकी एक तरी क्वेश्चन विचारलाच जातो एसएक्यू साठी. हे पण फिक्स आहे की प्रत्येक पेपरला एक तरी योग विचारला जातो, कारण की पूर्ण अगत तंत्रमध्ये बघितलं तर इथेच तुम्हाला मोस्टली श्लोक दिसतात आणि आपलं जे काय आयुर्वेद आहे ते श्लोकवर फोकस करते हे आपल्याला माहिती आहे. थोडंसं लॉजिक लावलं तर हे तुमचे फिक्स क्वेश्चन आहे की ह्याच्यावर फिक्स तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, बाकी डर्मॅटोलॉजिकल आणि इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी सगळं मनाने लिहिलं तरी चालते. ओके, आणि डर्मॅटोलॉजिकलचं पण एकदम इझी आहे, नोट्स एकदा वाचून घ्या तुम्ही फक्त आयुर्वेदा मराठीच्या संप. ठीक आहे, त्याच्यावर काही एलएक्यू येणार नाही, फक्त ते एसएक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पॉइंट द्यायचे. आता येतो पॉयझनचा, स्थावर विष, चांगम विष आणि कृत्रिम विष. ठीक आहे, 3 क्लासिफिकेशन तुम्हाला दिलेत. स्थावर विष, ओके, स्थावर, जांगम आणि कृत्रिम. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, चार्ट्स करायचे. ओके, स्थावर विष मध्ये तुम्हाला सांगितलं कार्डियक पॉइझनिंग, न्यूरोटॉक्सिक आणि रिटर्न, म्हणजे स्थावर विषचे 3 चार्ट्स तुमचे झाले पाहिजे, रेडी पाहिजेत आता तुम्हाला. नसतील तर हे लेक्चर झाल्याबरोबर तुम्हाला स्थावर विषचे चार्ट्स बनवायला घ्यायचे. चार्ट्स बनवायला आता वेळ गेला तरीही तुमचं नंतर 10 ते 15 मिनिटात रिव्हिजन होणार आहे त्या चार्ट्स. ओके, स्थावर विषचे 3 बनले तुमचे चार्ट्स. जांगम विष, आता पुन्हा स्थावर विष मध्ये मेटालिक पॉइझन, मेटालिक ओरिजिनचे जे आहेत ते चार्टच्या फॉर्म मध्ये नाही केले तरी चालेल, हे डायरेक्ट 4 केले तरी चालेल. आणि याच्यावर एलएक्यू खूप वेळेस आलेले आहे. त्याच्यामध्ये पण आर्सेनिक, कॉपर हे फेवरेट आहेत एक्झामिनर्सचे. ठीक आहे, आणि हे 2 पण मर्क्युरी आणि लीड पण तुम्ही वाचायचंच आहे. हे झालं स्थावर विषचा पॉइंट क्लिअर. याचे चार्ट्स बनवायचे आणि हे सेपरेट वाचून घ्यायचे आहेत. स्थावर विषवर एक क्वेश्चन असतोच. त्यानंतर जांगम विष मध्ये सर्प, लुता, वृश्चिक हे जे काही, त्यामध्ये पण सर्पवर एलएक्यू यायचे चान्सेस आहेत, पण जास्त वेळेस काय असं विचारलं गेलेलं नाहीये प्रिव्हियस इयरला, क्वचितच यावर क्वेश्चन येऊ शकतो. पण एसएक्यू मात्र येतात. जे काही स्नेक्सचे वेगवेगळे टाइप्स सांगितले त्या टाइप्स मध्ये फिटल डोस, सायन्स सिम्पटम्स, फिटल पिरियड हे तुम्हाला येऊ शकतं एसएक्यू. ठीक आहे, इथला तो मात्र पॉइंट तुम्हाला करायचा आहे. बाकी स्थावर विष झालेला आहे. कृत्रिम विष, कृत्रिम विषचे पण चार्ट्स गरजेचे आहे. त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिकचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चार्ट्स तुमच्याकडे रेडी पाहिजे. 7 चार्ट्स तुमच्याकडे रेडी असेल तर प्रत्येक चार्ट वाचण्यासाठी तुम्हाला 10 मिनिट लागतील. ह्याच्यात 10 मिनिट पण नाही लागणार, कारण की याच्यामध्ये खूप कमी कमी सब पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तरी आपण 10 मिनिट ठरवू. 7 टॉपिक्स आहेत, 7 चार्ट्स तुमचे बनले, 70 मिनिट लागतील, म्हणजे 1 तासाच्या जवळपास तुमचं कृत्रिम विषचं रिव्हिजन होईल. पण जर तुम्ही बुक घेऊन बसलात, बुक मध्ये एक एक पॉइझन करतो म्हणलं तर 2 पॉइझन पण होणार नाही तुमच्या एका तासामध्ये. ठीक आहे, त्यामुळे मी चार्ट्स करा असं म्हणते. बाकी हा, इथं तुमचं स्थावर विष आणि जांगम विष 2 जरी पॉइंट केले तरी तुमचे 17 मार्क्स तुम्ही स्कोर करू शकताय. ठीक आहे, असे जिथं जिथं मॅक्झिमम स्कोरिंग आहे त्यावर तुम्ही फोकस करा. आता याच्यामध्ये किती तुम्हाला 10 चार्ट्स होतील, 10 ते 12 चार्ट्स होतील. तुम्ही मिनिमम 10 चार्ट जरी तुम्ही केले तर तुमचे 17 मार्क्स फिक्स आहे तिथले. त्यामुळे या पॉइंटला निग्लेक्ट करून चालणार नाही. कृत्रिम विष, सबस्टन्स ऑफ अब्यूज आणि अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत 12 मार्क. त्यातल्या त्यात कृत्रिम विषवर एलएक्यू येऊ शकतो.
बाकी सबस्टन्स ऑफ अब्यूजवर कमी चान्सेस आहेत, पण जर मद्य किंवा मद्यार्थ यावर आलात तर एलएक्यू येईल, पण खूप कमी चान्स आहेत. जास्तीत जास्त चान्सेस कृत्रिम विषवर येण्याचे आहेत. ठीक आहे. कृत्रिम विषचे चार्ट, सबस्टन्स ऑफ अब्यूज आणि अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑफ कॅन्सर. ह्याचा एकदम छोटा टॉपिक आहे अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर. ते तुम्ही एकदा रीड केलं ना तरी तुम्ही मनाने पण तो टॉपिक लिहू शकता. म्हणजे थोडक्यात इथं काय करायचंय, जे टॉपिक इझी आहेत त्यामध्ये तुम्ही मनाने फेकोलॉजी केली तरी चालेल थोडीफार, पण चक्क टॉपिकच्या काहीतरी बाहेरचं वेगळं लिहिता हे चालणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये आपण शिकवलेलं आहे, तुम्हाला जे काही लेक्चर्स ऍपवर घेतले त्यावर शिकवलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही एकदा जरी लेक्चर बघितलं ना तरी तुम्हाला नंतर बघायची गरज पडणार नाही, इतकं सोपे वेने सांगितलं. ओके. इथले तुमचे 17 मार्क्स झाले. आता हे फिक्स मार्क धरून चालत नाहीये. फिक्स मार्क तुमचे कोणते, फर्स्ट जे तुम्हाला 13 सांगितले होते, 13 मार्क्स कन्सेप्ट ऑफ अगतंत्र, विषचिकित्सा आणि विरुद्धार्थ, ते 13 मार्क्स तुमच्या हातात आहेत. नेक्स्ट 12 मार्क पण तुमच्या हातात आहेत. आणि हे इथले 17 जे मार्क्स सांगितलेत मी तुम्हाला, जांगम विष आणि स्थावर विषचे, ते 17 मार्क पण तुमच्या हातात आहेत. आता कॅल्क्युलेट करा, 13, 12 आणि 17, पासिंगच्या खूप जवळ जाऊन पोहोचलात. ठीक आहे. आता पुढे पॉइंट सुरू होतात, हे फॉरेन्सिक मेडिसिनचं सगळं सुरू होतं. वैद्यसत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत ते एकदम मनाने लिहिले तरी चालेल, फक्त त्या पॉइंट मध्ये काय येतं एवढं जरी कळलं तरी सफिशियंट आहे, आणि हे एसएक्यूलाच विचारले जातील, एलएक्यूला ह्यातला कोणताही पॉइंट विचारला जाणार नाही. लिगल प्रोसिजर्स, याच्यामध्ये खूप मोठा डाऊट आहे की मॅम ब्ल्यू प्रिंट नुसार जे आम्हाला एलएक्यू सांगितले त्यामध्ये लिगल प्रोसिजरवर एलएक्यू नाही. तर मग तुम्ही का म्हणता की लिगल प्रोसिजर मध्ये जे काही कोड्स अँड देअर टाइप्स आहेत त्यावर एलएक्यू येईल? कारण की जी काही ब्ल्यू प्रिंट म्हणजे एलएक्यू एसएक्यू सांगितलं त्याच्यावर सांगितले लिगल प्रिंटवर एलएक्यू एसएक्यू आणि एमसीक्यू आहे म्हणून, तर यावर पडण्याचे चान्सेस आहेत. मी म्हणत नाही 100% चान्सेस आहेत. कधी कधी ब्ल्यू प्रिंट फॉलो होते तर कधी कधी होत नाही, आणि होत नाही पण म्हणता येणार नाही, कारण की त्यांनी एका पॉइंट मध्ये सांगितले की यावर एलएक्यू आहे. आला तरी कोर्ट अँड देअर पॉवर्स याचा चार्ट मी दिलेला आहे, तो चार्ट जशाला तसा करायचा, त्याच्या बाहेरचं काहीच करायचं नाही. ठीक आहे. बाकी पर्सनल आयडेंटिटी, टॅनेटोलॉजी, एस्पेक्ट, जेल डेट आणि इंजुरी, हे 4 टॉपिक मिळून एक एलएक्यू आहे, आणि इथंच खरी मजा आहे. खूप वास्ट आहेत हे चारही पण टॉपिक, खूप मोठे आहेत, मला मान्य आहे, याच्यावर खूप काही आपण शिकू शकतो किंवा खूप काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे बुक मध्ये, पण त्यामधले पण एमकेचे पॉइंट बाहेर काढा. एमकेचे पॉइंट बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये काय कॉमन पॅटर्न आहे तो शोधायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. जसं की बघा, ह्याच्यामध्ये जर काही कॉमन पॅटर्न आहे, आता हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन अँड ड्राउनिंग, याच्यामध्ये कॉमन पॅटर्न सांगितलंय. फर्स्ट डेफिनेशन, साइन, सिम्पटम्स, टाइप्स, फिटल डोस, फिटल पिरियड, मेडिको लिगल ऍस्पेक्ट अँड पीएम अपीअरन्स, हे फिक्स पॉइंट आलेच पाहिजे एक्झाम मध्ये लिहायला. ते फिक्स पॉइंट करा ना, एक पॅटर्न बनवा ना कॉमन. तुम्ही चारीचा पण ऍस्पेक्ट जेल डेट मधल्या 4 पॉइंटचा एक फिक्स पॅटर्न बनवला तर त्याच्यावर तुमचे सगळे पॉइंट्स कव्हर होत आहेत. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? हे सगळे हे 4 पॉइंट म्हणून तुम्हाला एक एलएक्यू आणि एक एसएक्यू सांगितलेले. पुढे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन, हा इथले पण हे 6 मार्क तुमच्या हातामध्ये आहेत, म्हणजे खूप इझी पॉइंट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही फेकोलॉजी केले तर थोडेफार चालणार, जसं की फॉरेन्सिक सायकॅट्री मध्ये काही पॉइंट सांगितलेत, सेक्शुअल ऑफेन्स, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन्स, थोडा मोठा टॉपिक आहे, आणि इतके मोठे टॉपिक 6 मार्क दिले म्हणून काही जण सोडतात, परंतु याच्यावर एक एसएक्यू या टॉपिकवर असतोच, कारण की हा लास्ट टॉपिक आहे म्हणून काही जण सोडतात तो टॉपिक. त्यामुळे हे टॉपिक पण एकदा वाचायचे आहे. हे पण फॉरेन्सिक लॅबोरेटरी, लॉ, ऍक्ट, रूल्स अँड रेग्युलेशन, हे खूप मोठा टॉपिक तुम्हाला 6 मार्कात दिलाय. सॉरी, फॉरेन्सिक सायकॅट्री पासून खाली 7 मार्क आले, म्हणजे 6 आणि 7 किती झाले, 13 मार्क झाले. जास्त टॉपिक्स आहेत. जर तुम्ही याच्या वरचे टॉपिक सगळे कव्हर केले असतील, मी काय म्हणते सगळे टॉपिक्स कव्हर केले असतील तुम्ही इंजुरी पर्यंत, तर या खालच्या टॉपिकला फक्त एकदा ओव्हरलुक करा, जास्त याच्या डीप मध्ये बिलकुल जायचं नाही. ठीक आहे. आता आपण पासिंग बघूया, पासिंग कशी निघते. फर्स्ट बघा, फर्स्ट तुम्हाला 13 मार्क, किती वेळेस तुम्हाला रिव्हिजन करते, 12 आणि 13 फिक्स मार्क्स इथले पडलेच पाहिजे. ओके. 13 मार्क, 12 मार्क आणि 17 मार्क कशाचे, स्थावर आणि जांगमचे. स्थावरचे तुम्ही जरी एक 3-4-5 जरी 3 चार्ट केले आणि आर्सेनिक, लीड, मर्क्युरी आणि कॉपर हे व्यवस्थित जरी केलं तरी तिथला तुमचा एक एलएक्यू कव्हर होतो, म्हणून हे मार्क्स इतके तुमचे हातातले आहेत.
ओके, तर हे किती झाले? 42 मार्क्स. फक्त तुम्ही 3 पॉइंट कव्हर केले तर तुम्हाला 43 मार्क्स पडतात. म्हणजे असे पॉइंट्स बघा की ज्यावर तुमची स्कोरिंग फिक्स आहे. ओके, इथले जरी तुम्ही हे 3 जरी पॉइंट्स वेस्ट केले, तर मी म्हणत नाही की याच्यामध्ये तुम्हाला 100% मार्क्स देतीलच पुढचे. थोडेफार मार्क्स कमी जास्त होऊ शकतात. मग त्याच्यासाठी तर पुढचे पॉइंट्स करायचे ना आपल्याला. तर हेच 3 करून जर पासिंग निघत असेल तर पुढचे कोण करत होतं? तसं नाही होणार. याच्यामध्ये पण कमी जास्त होणारच आहे. पण हे 3 टॉपिक केले तुमची मॅक्सिमम पासिंग निघून जातीये. बाकी फॉरेन्सिक सायन्स मध्ये हे टॅनेटॉलॉजी, ऍस्पेक्ट्स ऑफ डेथ आणि इंजुरी यामध्येच 12 मार्क्स सांगितले. फॉरेन्सिकचे एकदम सोपे आहे. तुम्ही तुम्ही हे जे 4 टॉपिक हार्ड हार्ड म्हणताय ना, एकदा वाचलं स्टोरी फॉर्म मध्ये ना तरी तुमच्या लक्षात राहणारे आहेत. म्हणून हे तुमचे जे काही 12 मार्क आहेत हे पण तुमचे फिक्स मार्क आहेत. आणि यावर फिक्स क्वेश्चन येणार पण आहे. एलएक्यू फिक्स आहे त्याच्यावर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही स्कोरिंग काढा. इथले 12 मार्क्स फिक्स आहेत. वरचं आपण जे 42चं काढलेलं कॅल्क्युलेशन ते 42चं कॅल्क्युलेशन कुठंच गेले नाही. म्हणजे 52 तुमचे मार्क्स झाले फिक्स. एमसीक्यू ला पडणारच आहे तुम्हाला मार्क. आणि बाकी हा, इथलं कृत्रिम पण पॉईंट आले. हे जरी तुम्ही 7 चार्ट केले, 7 चार्टच्या रिव्हिजनला आपण 70 मिनिट्स कॅल्क्युलेशन लावलं, म्हणजे एका तासामध्ये तुमचे कृत्रिम विष कव्हर होते. तुम्हाला इकडे 12 मार्क्स देऊन जाते. ठीक आहे, मी तुम्हाला बोलण्याच्या ओघामध्ये खूप सारे फिक्स पॉइंट सांगितलेले आहेत आणि स्कोरिंग पण कशी वाढवायची, कोणते पॉइंट्स केल्यावर हे पण सांगितले. ठीक आहे, जे जे पॉइंट मी पुन्हा पुन्हा हायलाइट केले त्या लेक्चरमध्ये ते पॉइंट्स तुम्हाला फिक्स करायचेच आहेत. आणि ज्यावर कमी फोकस केले मी त्यावर फक्त त्याच्या थोडाफार रिडिंग दिला तरी चालेल. पण जे फिक्स पॉइंट आहे त्याला पुन्हा 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 रिव्हिजन झालंच पाहिजे. त्याशिवाय आगत तंत्रची पासिंग निघणार नाही. सिंगल सब्जेक्ट आहे, तुम्हाला जे काही अभ्यास करायचा तो एकाच पेपरसाठी अभ्यास करायचा आहे, बाकी दुसऱ्या पेपरवर मी कव्हर करेल असा तुम्हाला ऑप्शन इथं नाही. ठीक आहे, होप सो सगळ्यांना पॉइंट्स कळाले असतील. तुमचा अभ्यास पण बऱ्यापैकी चांगला चालू असेल आणि हा फक्त व्हिडिओ तुम्हाला एक पुश करणार आहे की आणखीन कोणते पॉइंट चांगल्या प्रकारे करायचे. ठीक आहे, सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. खूप छान अभ्यास करा आणि पेपर खूप छान द्या. ऑल द बेस्ट.